संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण महाराष्ट्रामध्ये चांगलंच गाजलं आणि त्यानंतर या हत्या प्रकरणामध्ये एक एक नावं वाढत गेले। सुरुवातीला काही आरोपी होते, त्यांचे नावं वाढत गेले। नंतर या हत्या प्रकरणाची सुई वाल्मिक कराडांवर आली आणि तिथूनच एक वेगळाच जातीय आणि राजकीय खेळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। कुठल्या तरी एका जातीला टार्गेट करणे आणि कुठल्या तरी एका जातीने रोष व्यक्त करणे, या सगळ्या गोष्टी होत असताना काही लोक ही वाल्मिक कराड आणि हत्यारांच्या समर्थनार्थ पुढे आली। परळी बंद करण्यात आला, वेगवेगळे मोर्चे काढण्यात आले, वेगवेगळे आदळआपट करण्यात आली आणि या सगळ्या प्रकारांमध्ये मोठे लोक सुद्धा इन्व्हॉल्व झाले। परंतु आता महाराष्ट्रभर जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जेव्हा फोटो व्हायरल झाले, तेव्हा मात्र आता या सगळ्यांची चांगलीच नामुष्की झाली। नेमकं काय घडलंय, कोणाकोणाची नामुष्की झाली आहे तेच जाणून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिथे भेट दिली। सुरुवातीला हा व्यावसायिक वादातून झालेला खून असं जरी समोर येत असलं तरी कुठेतरी मरणारा मराठा तर मारणारा हा वंजारी होता, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं जातीयतेचं तेल ओतलं गेलं। नंतर लक्षात आलं की जातीयता, व्यावसायिकता या सगळ्यांच्या पुढे जाऊन माणुसकीचा खून या प्रकरणामध्ये झालेला आहे। एकूणच संतोष देशमुख यांना अत्यंत हलाहल करून मारण्यात आलेलं होतं। आता या सगळ्या आरोपींच्या बद्दल महाराष्ट्रात रोष निर्माण झालेला होता आणि हळूहळू यातील एकेकाला अटक करण्यात आली। या सगळ्या लोकांना अटक करत असताना या सगळ्या आरोपींचा थेट संबंध वाल्मिक कराडांसोबत आणि धनंजय मुंडेंसोबत होता आणि नंतर मात्र या खंडणी प्रकरणाचा म्होरक्याच वाल्मिक कराड होता हे सिद्ध झालं आणि एकूणच हे सगळं प्रकरण वाल्मिक कराडांवरती आलं।